भाऊ-बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थांबा, तुमच्या आयुष्यात सध्या जे घडत आहे ते फक्त योगायोग नाही. काही निर्णय अडकले आहेत, काही लोकांचे वागणे अचानक बदलले आहे आणि मनात सतत एक अनामिक अस्वस्थता निर्माण होत आहे. हे सगळं काहीतरी मोठ्या बदलाची पूर्वसूचना असू शकते. मकर राशीच्या लोकांनो, पुढील काही दिवस तुमच्या संयमाची, धैर्याची आणि अंतर्गत शक्तीची परीक्षा घेणार आहेत. तुम्ही शांत राहून परिस्थिती पाहत आहात, पण विश्व तुमच्यासाठी गुपचूप नवी दार उघडत आहे. एक असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला तात्काळ निर्णय घ्यावा लागेल आणि तोच निर्णय तुमच्या पुढील प्रवासाची दिशा ठरवेल. जर तुम्हाला जाणवत असेल की आयुष्य एका वळणावर उभं आहे, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण पुढे जे उलगडणार आहे ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. मकर राशी सावध. महाशिवरात्रीची ही रात्र तुमचे कर्म बदलणार आहे. मकर राशीचे स्वामी शनी असल्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मेहनत, संयम आणि परीक्षा यांच्याशी जोडलेली असते. पण यंदाची महाशिवरात्री तुमच्यासाठी केवळ उपवास किंवा जागरणाची रात्र नसून एक कर्मशुद्धी आणि निर्णायक वळण देणारी रात्र ठरणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात जे अडथळे वारंवार येत होते, कामात अडथळे, पैशांची अडचण, नात्यांमध्ये दुरावा किंवा मानसिक ताण, त्या सगळ्यांच्या मुळाशी असलेली नकारात्मक ऊर्जा कमी होण्याची प्रक्रिया सुरू होईल. महादेवाची उपासना केल्याने तुमच्या कठोर परिश्रमाला योग्य दिशा मिळेल. जे निर्णय तुम्ही पुढे ढकलत होतात ते आता ठामपणे घेण्याची वेळ येईल. विशेषतः जुने अडकलेले कामं मार्गी लागण्याची चिन्हे दिसतील. आर्थिक व्यवहारात सावध राहिल्यास अचानक लाभाची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीचा संकेत मिळू शकतो. घरातील तणाव हळूहळू कमी होईल, पण अहंकार टाळणे आवश्यक आहे. या रात्री शक्य असल्यास शिवलिंगावर जल किंवा दूध अर्पण करा आणि शांतपणे मनात प्रार्थना करा. माझ्या कर्माला योग्य फळ आणि स्थैर्य दे. तुमच्या राशीचा स्वभावच शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष आहे. त्यामुळे या ऊर्जेचा फायदा घेण्यासाठी आळस, राग आणि निराशा दूर ठेवणे महत्त्वाचे आहे. ही रात्र तुम्हाला अचानक बदल देणार नाही, पण आतून एक दृढ निश्चय आणि आत्मविश्वास देईल, जो पुढील काही महिन्यात मोठा परिणाम घडवेल. संयम ठेवा, कारण मकर राशीला यश उशिरा मिळते, पण कायमचे मिळते. या महाशिवरात्रीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतील भीती आणि अपराधीपणातून मुक्त होणे. अनेकदा तुम्ही इतरांसाठी जबाबदाऱ्या पेलताना स्वतःच्या भावनांना दाबून ठेवता. यावेळी मात्र तुमच्या मनात साचलेली नाराजी, अपयशाची खंत आणि न बोललेली वेदना बाहेर काढण्याची वेळ आली आहे. ही रात्र आत्मपरीक्षणाची आहे. गेल्या काही काळात तुम्हाला वाटत असेल की प्रयत्न असूनही फळ मिळत नाही, पण कर्माची गती शांतपणे चालू असते. या काळात एखादी जुनी ओळख पुन्हा संपर्कात येऊ शकते, जी तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. व्यवसायात असाल तर दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत विचार सुरू होईल. नोकरीत असाल तर वरिष्ठ तुमच्या कामाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. नातेसंबंधांमध्ये एक महत्त्वाचा बदल दिसू शकतो. तुम्ही नेहमी कणखर दिसता, पण या काळात भावनिक संवाद वाढवणे गरजेचे आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलल्याने गैरसमज दूर होतील. विवाह योग असलेल्या मकर राशीच्या व्यक्तींना चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने थकवा आणि गुडघे, हाडांशी संबंधित त्रास जाणू शकतो. त्यामुळे या काळात विश्रांती, साधी आहार पद्धती आणि ध्यान यावर भर द्या. रात्री शांत बसून ओम नमः शिवाय जप केल्याने मानसिक स्थैर्य वाढेल. ही रात्र तुम्हाला दोन गोष्टी शिकवेल. पहिली, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि दुसरी, योग्य वेळी योग्य कृती करणे. पुढील 40 दिवस तुमच्यासाठी निर्णायक असतील. ज्या गोष्टींना तुम्ही भीतीपोटी टाळत होतात त्यावर धाडसाने पाऊल उचलण्यास परिणाम सकारात्मक मिळतील. मकर राशीचा प्रवास नेहमीच हळू पण भक्कम असतो. या महाशिवरात्रीनंतर तुमच्या आयुष्यातील दिशा अधिक स्पष्ट होईल आणि तुमच्या परिश्रमाला स्थैर्य व प्रतिष्ठेची जोड मिळू लागेल. संयम आणि श्रद्धा हेच तुमचे खरे शस्त्र ठरणार आहे. या महाशिवरात्रीच्या ऊर्जेचा प्रभाव केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहणार नाही, तर पुढील काही महिन्यात तुमच्या निर्णय क्षमतेत मोठी परिपक्वता दिसेल.
आतापर्यंत तुम्ही परिस्थितीनुसार प्रतिक्रिया देत होतात. आता मात्र तुम्ही परिस्थिती घडवण्याच्या भूमिकेत याल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अवलंबून असलेली माणसं वाढतील. त्यामुळे नेतृत्व गुण उभारी घेतील. कौटुंबिक स्तरावर एखादा महत्त्वाचा विषय चर्चेत येऊ शकतो. घर, जमीन, वारसा किंवा मोठी खरेदी. यावेळी भावनिक न होता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. कुटुंबात ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन अनपेक्षितपणे उपयोगी पडेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला एखादा दीर्घकालीन मार्ग सापडू शकतो. आर्थिक बाबतीत अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे, पण त्याचबरोबर उत्पन्नाचा नवा स्तोत्रही उघडू शकतो. एखादी साईड इन्कम, पार्टनरशिप किंवा ऑनलाईन माध्यमातून काम सुरू करण्याची कल्पना आकार घेईल. संयम आणि नियोजन ठेवल्यास पैशाबाबतची अस्थिरता कमी होईल. विद्यार्थी असलेल्या मकर राशीच्या व्यक्तींना लक्ष केंद्रित करण्यात सुरुवातीला अडचण येऊ शकते, पण सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षेत किंवा महत्त्वाच्या मुलाखतीत यशाची चिन्हे दिसतील. अभ्यास करताना रात्री उशिरापर्यंत जागरण टाळणे गरजेचे आहे. शरीर आणि मन संतुलित ठेवा. आध्यात्मिक पातळीवर या काळात तुम्हाला एकांताची ओढ वाढेल. गर्दीपेक्षा शांत जागा, मंद प्रकाश आणि ध्यान तुम्हाला अधिक सुसंगत वाटेल. स्वतःशी संवाद साधताना तुमच्यातील शंका आणि नकारात्मक विचार कमी होत जातील. ही अंतर्गत शुद्धी तुम्हाला अधिक स्थिर आणि धैर्यवान बनवेल. पुढील टप्प्यात तुमच्यासमोर दोन मार्ग उभे राहू शकतात. एक सुरक्षित पण मर्यादित आणि दुसरा थोडा धाडसी पण प्रगतीकडे नेणारा. तुमचा स्वभाव जरी सावध असला तरी यावेळी विचारपूर्वक धाडस केल्यास भविष्यात मोठा लाभ मिळू शकतो. वेळेवर घेतलेला ठाम निर्णय तुमच्या पुढील यशाची पायाभरणी करेल. या संपूर्ण काळात लक्षात ठेवा, तुमची खरी ताकद म्हणजे तुमची चिकाटी आणि शांतता. बाहेरून वादळ असले तरी आतून स्थिर राहिलात तर कोणतीही परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर जाणार नाही. हीच अंतर्गत स्थिरता तुमच्या आयुष्याला नव्या उंचीवर नेईल. या महाशिवरात्रीनंतर मकर राशीच्या जीवनात सूक्ष्म पण परिणामकारक बदल सुरू होतील. बाहेरून सर्व काही पूर्वीसारखेच दिसेल, पण तुमच्या विचारसरणीत खोल परिवर्तन घडेल. तुम्ही इतरांच्या अपेक्षांवर जगण्याऐवजी स्वतःच्या ध्येयांना प्राधान्य द्यायला सुरुवात कराल. दीर्घकाळ मनात दडून ठेवलेली एखादी महत्वाकांक्षा पुन्हा डोकं वर काढेल आणि तिला प्रत्यक्षात आणण्याची उर्मी वाढेल. व्यावसायिक पातळीवर तुमच्या कौशल्याची खरी परीक्षा होईल. काही लोक तुमच्या कामावर शंका घेऊ शकतात किंवा तुमच्या निर्णयांवर टीका करू शकतात, पण याच काळात तुमची सहनशक्ती आणि धोरणात्मक विचारसरणी तुम्हाला पुढे नेईल. शांतपणे निरीक्षण करून योग्य क्षणी उत्तर दिल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्यासाठी एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा स्वतंत्र उपक्रम सुरू करण्याची शक्यता निर्माण होईल. सामाजिक स्तरावर तुमचा प्रभाव वाढू लागेल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी वळतील. तुमचा अनुभव आणि स्थिर स्वभाव इतरांना आधार देईल. मात्र प्रत्येकाची जबाबदारी स्वतःवर घेण्याची सवय कमी करा. निवडक गोष्टींवरच ऊर्जा खर्च करा. यामुळे मानसिक थकवा कमी होईल. प्रेमसंबंध किंवा वैवाहिक जीवनात अनपेक्षित स्पष्टता येईल. एखादी दडलेली गोष्ट समोर येऊ शकते, पण ती तणाव निर्माण करण्यासाठी नव्हे तर नातं अधिक मजबूत करण्यासाठी असेल. प्रामाणिक संवाद साधल्यास विश्वास दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना गंभीर नात्याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत, पण घाई टाळणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत दिनचर्येत लहान बदल मोठा फरक घडवतील. सकाळी हलका व्यायाम, श्वसन क्रिया आणि नियमित झोप यामुळे ऊर्जा वाढेल. त्वचा किंवा पचनाशी संबंधित किरकोळ त्रासांकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार आणि पाण्याचे योग्य प्रमाण ठेवा. आर्थिकदृष्ट्या बचत आणि गुंतवणुकीबाबत सजगता वाढेल. अचानक मिळालेला पैसा खर्च करण्याऐवजी भविष्यासाठी राखून ठेवण्याची वृत्ती बळकट होईल. दीर्घकालीन योजनांवर लक्ष केंद्रित केल्यास पुढील वर्षभरात स्थैर्य निर्माण होईल. या काळात एक गोष्ट स्पष्ट होईल, तुम्ही ज्या संघर्षातून गेलात तो व्यर्थ नव्हता. प्रत्येक अनुभवाने तुम्हाला अधिक सक्षम बनवले आहे. पुढील प्रवासात तुमच्याकडे आत्मविश्वास, स्पष्टता आणि ठाम कृतीची ताकद असेल. शांत मन, मजबूत इच्छाशक्ती आणि योग्य वेळेची ओळख हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल. या कालखंडानंतर तुमच्या आयुष्यात एक वेगळीच अंतर्गत शिस्त निर्माण होईल. आधी तुम्ही परिस्थिती सांभाळत होता, आता तुम्ही परिस्थिती घडवण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या ध्येयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यावहारिक आणि दूरदृष्टीचा बनेल.
अल्पकालीन फायद्यापेक्षा दीर्घकालीन यशाला प्राधान्य द्याल. त्यामुळे घेतलेले निर्णय सुरुवातीला कठीण वाटले तरी पुढे त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. कार्यक्षेत्रात काही गोष्टी गुप्तपणे तुमच्या बाजूने फिरत आहेत. एखादा वरिष्ठ किंवा प्रभावशाली व्यक्ती तुमचे काम शांतपणे निरीक्षण करत आहे. योग्य वेळ आल्यावर तुम्हाला मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यासाठी स्वतःची तयारी आत्तापासून सुरू ठेवा. कौशल्य वाढवा, संवाद कौशल्य सुधारावा आणि आत्मविश्वास ठाम ठेवा. घरगुती आयुष्यात काही जुने प्रश्न कायमचे मिटवण्याची वेळ येईल. न बोललेले मुद्दे शांतपणे चर्चेत आणा. तुमचा स्थिर स्वभाव इथे उपयोगी पडेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला तुमच्या पाठिंब्याची गरज भासेल. त्यावेळी दिलेला आधार तुमच्यातील नातेसंबंध अधिक घट्ट करेल. मानसिक स्तरावर तुम्ही अधिक जागरूक व्हाल. नकारात्मक लोकांपासून आणि ऊर्जा कमी करणाऱ्या वातावरणापासून दूर राहण्याची जाणीव होईल. स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज प्रकर्षाने जाणवेल. वाचन, ध्यान किंवा एखादे सर्जनशील काम तुमच्या मनाला स्थिरता देईल. पैशाच्या बाबतीत अनिश्चिततेपेक्षा नियोजनाला प्राधान्य द्याल. खर्चाचा आढावा घेऊन अनावश्यक गोष्टी कमी कराल. एखादी स्थिर मालमत्ता, दीर्घकालीन योजना किंवा सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार मनात येईल. संयम आणि योग्य सल्ला घेतल्यास हा निर्णय भविष्यासाठी मजबूत पाया ठरेल. या संपूर्ण प्रक्रियेत तुम्हाला एक गोष्ट उमगेल. तुमच्यातील खरी शक्ती बाह्य यशात नसून अंतर्गत स्थैर्यात आहे. परिस्थिती काहीही असो, तुम्ही शांत आणि ठाम राहू शकता. हीच तुमची ओळख आहे. पुढील काही महिन्यात तुम्ही स्वतःचा एक नवा, अधिक प्रगल्भ आणि आत्मनिर्भर अवतार अनुभवणार आहात. या टप्प्यानंतर तुमच्या आयुष्यात एक वेगळी स्पष्टता निर्माण होईल. आधी तुम्ही अनेक गोष्टी मनात साठवून ठेवत होता, पण आता निर्णय घेण्यात विलंब करणार नाही. योग्य वेळ येईल याची वाट पाहण्याऐवजी तुम्हीच योग्य वेळ निर्माण कराल. ही वृत्ती तुमच्या प्रगतीचा खरा पाया ठरेल. करिअरच्या बाबतीत तुमच्यासमोर नवीन कौशल्य शिकण्याची संधी येऊ शकते. तंत्रज्ञान, व्यवस्थापन किंवा स्वतंत्र व्यवसायाशी संबंधित एखादा कोर्स, प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन तुमच्या वाट्याला येईल. सुरुवातीला तो अतिरिक्त भार वाटेल, पण भविष्यात त्याच ज्ञानामुळे तुम्हाला स्पर्धेत आघाडी मिळेल. तुमची कार्यपद्धती अधिक शिस्तबद्ध आणि परिणाम केंद्रित बनेल. समाजात तुमची प्रतिमा मजबूत होण्याची चिन्हे आहेत. लोक तुम्हाला जबाबदार आणि विश्वासार्ह मानू लागतील. एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमात, संस्थेत किंवा गटात नेतृत्वाची भूमिका मिळू शकते. तुमचा संयमी स्वभाव आणि दीर्घकालीन विचारसरणी यामुळे इतरांना दिशा मिळेल. भावनिक पातळीवर तुम्ही स्वतःच्या मर्यादा ओळखायला शिकाल. प्रत्येकासाठी सर्व काही करणे शक्य नसते हे तुम्हाला जाणवेल. त्यामुळे स्वतःचे मानसिक आरोग्य जपण्यावर भर द्याल. काही नाती नैसर्गिकरित्या दूर जाऊ शकतात, पण त्यातून रिक्तता न वाटता हलकेपणा जाणवेल. जे खरे आणि स्थिर नाते असेल ते अधिक दृढ होईल. आर्थिक दृष्टिकोन अधिक धोरणात्मक बनेल. अचानक मिळालेल्या संधीवर लगेच उडी मारण्याऐवजी त्याचा सखोल अभ्यास कराल. जोखीम आणि सुरक्षितता यामधील संतुलन राखण्याची कला आत्मसात कराल. भविष्यातील मोठ्या ध्येयांसाठी छोट्या छोट्या पायऱ्या चढण्याची तयारी ठेवाल. आरोग्याच्या बाबतीत शरीराची भाषा समजून घेणे आवश्यक ठरेल. कामाच्या व्यापात विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. नियमित चालणे, हलका व्यायाम आणि श्वसन क्रिया यामुळे तुमची ऊर्जा टिकून राहील. मानसिक शांततेसाठी निसर्गात वेळ घालवणे उपयुक्त ठरेल. या सर्व बदलांच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा संदेश स्पष्ट होईल. तुमचा प्रवास इतरांशी तुलना करण्याचा नाही, तर स्वतःशी स्पर्धा करण्याचा आहे. प्रत्येक दिवस मागील दिवसापेक्षा थोडा अधिक प्रगल्भ आणि स्थिर होण्यासाठी प्रयत्न करा. पुढील काळात तुमची ओळख केवळ मेहनती व्यक्ती म्हणून नाही, तर दूरदृष्टी असलेल्या आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्ती म्हणून निर्माण होईल. जर तुम्ही मकर राशीचे असाल आणि या बदलत्या काळाची चाहूल तुम्हालाही लागत असेल, तर ही वेळ हातची जाऊ देऊ नका. तुमच्या आयुष्यात काय घडत आहे, कोणते संकेत तुम्हाला मिळत आहेत आणि पुढील पाऊल काय असावे असे तुम्हाला वाटते हे नक्की कमेंटमध्ये लिहा. तुमचा अनुभव इतरांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो. हा संदेश तुमच्या जवळच्या मकर राशीच्या व्यक्तींपर्यंत जरूर पोहोचवा. कधी कधी योग्य वेळी मिळालेली एक सूचना आयुष्याची दिशा बदलू शकते. जर तुम्हाला अशा राशी भविष्य, आध्यात्मिक संकेत आणि ग्रहांच्या हालचालींवर आधारित सखोल मार्गदर्शन हवे असेल तर आमच्या पेजला फॉलो करा आणि नोटिफिकेशन सुरू ठेवा, जेणेकरून पुढील महत्त्वाची माहिती तुम्हाला वेळेवर मिळेल. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी
आजच एक छोटा संकल्प करा, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि कृती सुरू ठेवा. कारण योग्य क्षणी घेतलेले ठाम पाऊलच तुमचे भविष्य घडवते. श्री स्वामी समर्थ.